ब्रेकनंतर तुमचं स्वागत। मोदी म्हणाले होते 50 दिवस द्या नाहीतर चापका न फोडा। आता 30 तारखेला 31st साजरा करायचा का असा खोचक सवाल करत उद्धव ठाकरेंनी मोदींची खिल्ली उडवली। ते धुळ्यातल्या शिवसैनिकांशी बोलत होते। इमानदार लोकांचा त्रास कधी कमी होणार असा सवालही त्यांनी यावेळी विचारला। त्याचबरोबर शिवस्मारकाच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांचं भाषण सुरू झालं, मात्र त्याला काही अंत आहे का असं म्हणत उद्धव यांनी त्यावरही टीका केली। नोटाबंदी हे मृगजळ असल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। सांगितलं होतं की 50 दिवस मला द्या नाहीतर चापकाने फोडा, बरोबर ना? कारण मी ऐकलं होतं, तुम्ही काय ऐकलं होतं, फटके मारा वगैरे काहीतरी बोलले होते। आता ते 50 दिवस येत्या 30 तारखेला पूर्ण होत आहे, मग काय करायचं? 31st एक काल परवाची गोष्ट, जे शिवस्मारकाचं काय भूमिपूजन जलपूजन झालं, त्या सभेमध्ये आपले पंतप्रधान जे काही बोलले ते ऐकल्यानंतर मला असं वाटतं की बाबा या सगळ्या गोष्टीला काही शेवट आहे की नाही।